नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण समविच्छेद बिंदू विश्लेषण म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजेच ना नफा ना तोटा विश्लेषण किंवा सबिंदू विश्लेषण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. संयोजकाच्या दृष्टीने आपला व्यवसाय कार्यक्षमपणे चालू ठेवण्यासाठी तसेच अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. त्यासाठी ज्या वेगवेगळ्या साधनांचा व तंत्राचा संयोजकाला वापर करावा लागतो त्यापैकी समविच्छेद बिंदू विश्लेषण हे एक महत्त्वाचे तंत्र आहे. सामान्यपणे समविच्छेद बिंदू विश्लेषणाच्या साहाय्याने व्यवसाय संस्थेला उत्पादनाची योग्य पातळी कोणती आहे हे निश्चित करणे शक्य होते. म्हणजेच व्यवसाय संस्थेचा उत्पादन खर्च, उत्पादनाचे प्रमाण, एकूण प्राप्ती आणि नफा यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि उत्पादनाचे योग्य प्रमाण निश्चित करण्यासाठी समविच्छेद बिंदू विश्लेषण तंत्राचा अवलंब करण्यात येतो. नफ्याचे विशिष्ट लक्ष्य म्हणून निश्चित केलेली रक्कम साध्य करण्यासाठी म्हणजेच नफ्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसाय संस्थेस किती नगसंख्येचे उत्पादन करावे लागेल हे समविच्छेद बिंदू विश्लेषणाच्या आधारे स्पष्ट होते किंवा समजते. समविच्छेद बिंदू विश्लेषण म्हणजे उद्योग संस्थेचा एकूण उत्पादन खर्च आणि एकूण प्राप्ती समान किंवा सारखीच दर्शविण्याचे तंत्र होय. समविच्छेद बिंदू विश्लेषणाच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे जेम्स ए पापाच. उद्योग संस्थेची प्राप्ती, नफा आणि उत्पादन खर्च यांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण करण्याचे साधन म्हणजेच समविच्छेद बिंदू विश्लेषण होय. म्हणजेच व्यवसाय संस्थेची प्राप्ती, व्यवसाय संस्थेचा खर्च आणि प्राप्ती व खर्चावरून त्या ठिकाणी निर्धारित होणारा नफा यांच्यातील जो परस्पर संबंध आहे तर त्या परस्पर संबंधाचं विश्लेषण करण्याचं तंत्र किंवा साधन म्हणजे समविच्छेद बिंदू विश्लेषण होय. दुसरी व्याख्या केलेली आहे कैरी आणि फ्रँक यांनी. उद्योग संस्थेची प्राप्ती आणि उद्योग संस्थेचा खर्च समतोल दर्शविण्याचे तंत्र म्हणजे समविच्छेद बिंदू विश्लेषण होय. म्हणजेच व्यवसाय संस्थेची प्राप्ती आणि व्यवसाय संस्थेचा खर्च ज्या तंत्राच्या साहाय्याने समान दर्शवला जातो त्याला समविच्छेद बिंदू विश्लेषण असं म्हटलं जातं. या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर थोडक्यात असे म्हणता येईल की वेगवेगळ्या उत्पादन पातळीशी निगडित उद्योग संस्थेची एकूण प्राप्ती आणि एकूण उत्पादन खर्च यांच्या विश्लेषणातून ना नफा ना तोटा उत्पादन प्रमाण ठरविण्याची प्रक्रिया म्हणजेच समविच्छेद बिंदू विश्लेषण होय. समविच्छेद बिंदू विश्लेषण हे काही गृहीतांवर आधारित आहे. त्या गृहीतांमधलं पहिलं गृहीत आहे खर्च आणि प्राप्ती फलन रेषीय स्वरूपाचे आहे. म्हणजे खर्च आणि प्राप्तीमध्ये होणारा जो बदल आहे तर तो बदल समप्रमाणात किंवा सारख्या प्रमाणात होत जात, त्यामुळे त्यांच्यातील फलन हे रेषीय स्वरूपाचं आहे असं गृहीत मानलेलं आहे. एकूण उत्पादन खर्च हा स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांच्यात विभागलेला आहे. कारण व्यवसाय संस्थेचा एकूण उत्पादन खर्च हा स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांच्या बेरजे एवढा असतो. त्यामुळे एकूण उत्पादन खर्च हा स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांच्यात विभागलेला आहे असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे की स्थिर उत्पादन खर्च हा स्थिर किंवा कायम असतो. स्थिर उत्पादन खर्चामध्ये उत्पादनात वाढ झाली किंवा घट झाली तरी बदल होत नाही, त्यामुळे स्थिर उत्पादन खर्च हा स्थिर असतो असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर उत्पादनाच्या प्रमाणात बदलता खर्चात बदल होतो. म्हणजे उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलता खर्च बदलतो असं गृहीत मानलेलं आहे. म्हणजे उत्पादनात वाढ झाली तर बदलता खर्च वाढतो, उत्पादनात घट झाली तर बदलता खर्च कमी होतो. त्यानंतरचं पाचवं गृहीत आहे उत्पादनाची विक्री किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत ही स्थिर आहे. वस्तूच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट होत नाही असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतरचं सहावं गृहीत आहे उत्पादन घटकांच्या किमती किंवा उत्पादन घटकांचा मोबदला स्थिर आहे, त्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही. उत्पादन खर्चावर केवळ उत्पादित नगसंख्येचा प्रभाव पडतो असं गृहीत मानलेलं आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेचा उत्पादन खर्च फक्त उत्पादनाच्या नगसंख्येत झालेल्या बदलामुळे बदलतो.
उत्पादनाचं प्रमाण वाढलं तर खर्च वाढतो, उत्पादनाचं प्रमाण कमी झालं तर खर्च कमी होतो, असं गृहीत या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि शेवटचं गृहीत आहे की उत्पादनासाठीचं तंत्रज्ञान आणि त्या व्यवसाय संस्थेची एकूण उत्पादन क्षमता यामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे उत्पादनासाठी वापरलेले तंत्रज्ञान आहे तेच आहे, त्यामध्ये बदल होत नाही. त्याचप्रमाणे उत्पादन घटकांची उत्पादकता स्थिर आहे, त्यामुळे त्या व्यवसाय संस्थेची एकूण उत्पादन क्षमता स्थिर आहे, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही, असं या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर हा समविच्छेद बिंदू जो आहे, या समविच्छेद बिंदू विश्लेषणासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकी प्रमुख 2 पद्धती या ठिकाणी आज आपण विचारात घेणार आहोत. त्यातली पहिली पद्धती आहे आलेख पद्धती, की कोणत्याही व्यवसाय संस्थेची समविच्छेद उत्पादन पातळी निश्चित करण्यासाठी आलेख पद्धतीचा वापर केला जातो. आलेख पद्धतीनुसार एखाद्या व्यवसाय संस्थेच्या वेगवेगळ्या उत्पादन पातळीशी निगडीत एकूण उत्पादन खर्च आणि एकूण प्राप्तीचा तक्ता तयार करावा लागतो. जसा हा तक्ता या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याचा आधार घेऊन आलेख तयार केला जातो आणि त्यावरूनच त्या व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू निर्धारित करता येतो. समविच्छेद बिंदू विश्लेषणाची आलेख पद्धती उदाहरण आणि आकृतीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. या ठिकाणी जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक आहे, दुसऱ्या कॉलममध्ये व्यवसाय संस्थेचा स्थिर खर्च आहे जो हजारामध्ये दर्शवलेला आहे, तिसऱ्या कॉलममध्ये व्यवसाय संस्थेचा बदलता खर्च आहे, चौथ्या कॉलममध्ये व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च आहे. एकूण खर्च हा स्थिर खर्च आणि बदलता खर्च या 2 खर्चांची बेरीज. त्यानंतर या कॉलममध्ये या ठिकाणी व्यवसाय संस्थेचे उत्पादन दाखवलेलं आहे, हे नगसंख्येत दाखवले, आणि शेवटच्या कॉलममध्ये व्यवसाय संस्थेला मिळणारी प्राप्ती ती देखील त्या ठिकाणी हजारात दाखवलेली आहे. त्यामुळे या तक्त्याचा जर विचार केला तर या तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे व्यवसाय संस्थेचा स्थिर उत्पादन खर्च हा 60,000 आहे, यामध्ये बदल झालेला नाही. उत्पादनाचं प्रमाण 0 पासून तर 80 पर्यंत वाढलं तरी स्थिर उत्पादन खर्च 60,000 आहे, एवढाच आहे. उत्पादन 0 असले तरी हा खर्च व्यवसाय संस्थेला करावाच लागतो. व्यवसाय संस्थेने उत्पादनात वाढ करून 10 नगांचे जर उत्पादन केलं की 0 पासून 10 नगापर्यंत वाढ केली तर व्यवसाय संस्थेला एकूण उत्पादन खर्च 60 अधिक 18 बरोबर 78,000 एवढा करावा लागतो. व्यवसाय संस्थेने वस्तूच्या 10 नगांच्या प्रमाणात वाढ केल्यास बदलता खर्च देखील 18,000च्या प्रमाणात बदलतो. ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस 18,000ने वाढ होत जाते, त्यामुळे हा घटक देखील त्या ठिकाणी समप्रमाणात बदलतो. तसेच वस्तूच्या प्रत्येक नगाची किंमत ही 30,000 आहे असे गृहीत मानले आहे. व्यवसाय संस्थेची एकूण उत्पादन क्षमता ही 80 नगांची आहे. 10 नगांचे उत्पादन केल्यास व्यवसाय संस्थेला 48,000 रुपयाचा तोटा होतो, कारण 10 नगांचे जर उत्पादन केले तर व्यवसाय संस्थेला येणारा एकूण उत्पादन खर्च हा 78,000 रुपये आहे आणि व्यवसाय संस्थेला मिळणारी एकूण जी प्राप्ती आहे तर ती एकूण प्राप्ती या ठिकाणी 30,000 एवढी आहे. त्यामुळे व्यवसाय संस्थेला या ठिकाणी एवढा तोटा होतो, 48,000 रुपयाचा तोटा होतो. त्यामुळे व्यवसाय संस्था उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेत. व्यवसाय संस्थेने जर 50 नगांचं उत्पादन केलं तर व्यवसाय संस्थेला मिळणारी एकूण प्राप्ती 150,000 आणि व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च देखील 150,000. म्हणजे व्यवसाय संस्थेची एकूण प्राप्ती 1.5 लाख आहे, व्यवसाय संस्थेचा एकूण उत्पादन खर्च देखील 1.5 लाख रुपये आहे. त्यामुळे हाच व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू आहे. म्हणजेच या बिंदूच्या अगोदर जर व्यवसाय संस्थेने उत्पादन केलं म्हणजे 50पेक्षा कमी नगांचं उत्पादन केलं तर व्यवसाय संस्थेला तोटा होतो. 50पेक्षा जास्त नगांचं उत्पादन केलं तर व्यवसाय संस्थेला नफा होतो. 50 नगांचं उत्पादन हा एकमेव असा बिंदू आहे की ज्या बिंदूमध्ये व्यवसाय संस्थेला तोटा होत नाही किंवा व्यवसाय संस्थेला नफा देखील होत नाही. त्यामुळे या बिंदूला व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू असं म्हटलं जातं. समविच्छेद बिंदूचं विश्लेषण आपण आकृतीच्या सहाय्याने देखील करू शकतो, की या ठिकाणी ही आकृती आहे की या आकृतीमध्ये OX अक्षावर उत्पादन आणि वस्तूच्या विक्रीची नगसंख्या दर्शवलेली आहे आणि OY अक्षावर खर्च आणि प्राप्ती दर्शवलेली आहे. या ठिकाणी TR हा व्यवसाय संस्थेचा एकूण प्राप्ती वक्र आहे तर TC हा व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च वक्र आहे. त्यानंतर TFC हा व्यवसाय संस्थेचा एकूण स्थिर खर्च दर्शवणारा वक्र आहे. तर TFC आणि TC हे जे 2 वक्र आहेत या 2 वक्रांच्या मध्ये असणारं जे अंतर आहे तर ते अंतर त्या व्यवसाय संस्थेचा बदलता खर्च दर्शवतं. तर या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा बदलता खर्च 0 आहे कारण उत्पादन 0 आहे. जसजसं उत्पादन वाढत जात असतं या ठिकाणी बदलता खर्च हा वाढत जात.
त्यामुळे उत्पादनात जशी वाढ होईल तसा बदलता खर्च वाढतो, उत्पादनात घट झाली तर बदलता खर्च कमी होतो. म्हणजे या दोन वक्रांमधील अंतर या ठिकाणी इकडं कमी कमी होत जातं, इकडं वाढत जात. त्यामुळे व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च हा बदलता खर्च आणि स्थिर खर्च या दोन घटकांमध्ये विभागलेला आहे असं या ठिकाणी गृहीत मानलेलं. व्यवसाय संस्था आपल्या उत्पादन व विक्रीत वाढ करीत असताना वस्तूची किंमत स्थिर आहे असं गृहीत मानलेलं आहे. त्यामुळे एकूण प्राप्ती आणि उत्पादन यांच्यातील सहसंबंध रेषीय स्वरूपाचे आहेत किंवा सरळ रेषीय आहेत असं या ठिकाणी स्पष्ट होत. तसेच एकूण खर्च आणि उत्पादन यांच्यातील सहसंबंध देखील रेषीय स्वरूपाचाच आहे. त्यामुळे एकूण प्राप्तीचा वक्र आणि एकूण खर्च वक्र हे या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे सरळ रेषात्मक आहेत. व्यवसाय संस्थेची एकूण नफा तोटा स्थिती व्यवसाय संस्थेची एकूण प्राप्ती आणि व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च यावर अवलंबून असते. व्यवसाय संस्थेने जर आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ON या नगसंख्येपेक्षा कमी उत्पादन केले तर व्यवसाय संस्थेला तोटा होत. यापेक्षा जर कमी उत्पादन केलं तर एवढा तोटा होत. यापेक्षा जास्त उत्पादन केलं म्हणजे व्यवसाय संस्थेने ON या नगसंख्येपेक्षा जास्त उत्पादन केलं तर व्यवसाय संस्थेला या ठिकाणी हा नफा होत. म्हणजे या ON या नगसंख्येपेक्षा कमी उत्पादन केलं तर या रेखांकित भागाने या ठिकाणी होणारा तोटा दर्शवलेला आहे. आणि ON पेक्षा जास्त उत्पादन केलं तर या रेखांकित भागाने या ठिकाणी होणारा नफा दर्शवलेला आहे. ON एवढे उत्पादन करून त्याची विक्री केली तर व्यवसाय संस्थेला मिळणारी एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च समान होतात. म्हणजे एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती या ON उत्पादनासाठी समान होतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने आकृतीतील ई बिंदू हा व्यवसाय संस्थेचा ना नफा ना तोटा बिंदू किंवा समविच्छेद बिंदू आहे. आणि या ई बिंदूमध्ये व्यवसाय संस्थेचा एकूण खर्च वक्र आणि एकूण प्राप्ती वक्र हे एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे हे दोन्ही घटक या ठिकाणी समान होत. समविच्छेद बिंदूपेक्षा आपल्या उत्पादनास कमी मागणी निर्माण होईल. म्हणजे ON या उत्पादनापेक्षा किंवा या नगसंख्येपेक्षा कमी मागणी निर्माण होण्याचा अंदाज जर असेल तर व्यवसाय संस्था त्या वस्तूचे उत्पादन करणार नाही, कारण कमी जर विक्री झाली तर व्यवसाय संस्थेला तोटा होणार आहे. जर व्यवसाय संस्थेला समविच्छेद बिंदूपेक्षा जास्त आपल्या वस्तूची विक्री होईल किंवा आपल्या वस्तूला मागणी निर्माण होईल असा अंदाज असेल तर व्यवसाय संस्था उत्पादन करण्याचा निर्णय घेते, कारण या ठिकाणी या बिंदूनंतर व्यवसाय संस्थेला नफा प्राप्त होतो. थोडक्यात यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जर व्यवसाय संस्थेने ON पेक्षा कमी उत्पादन केलं तर तोटा होतो, ON पेक्षा जास्त उत्पादन केलं तर नफा होतो. व्यवसाय संस्थेचा एकूण प्राप्ती वक्र आणि एकूण खर्च वक्र ज्या ठिकाणी समान होतात म्हणजे ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदून जातात ई बिंदू, त्या बिंदूला व्यवसाय संस्थेचा ना नफा ना तोटा बिंदू किंवा समविच्छेद बिंदू असं म्हटलं जातं. समविच्छेद बिंदू विश्लेषणासाठी किंवा त्याचं मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामध्ये आपण दोन पद्धतींचा या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिली पद्धत आलेख पद्धत झाली, त्यानंतरची दुसरी पद्धत आहे बीजगणिती किंवा गुणोत्तर पद्धती. कोणत्याही व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू निश्चित करण्यासाठी बीजगणिती किंवा गुणोत्तर पद्धतीचा अवलंब केला जातो. गुणोत्तर पद्धतीने समविच्छेद बिंदू निश्चित करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. काय सूत्र आहे? समविच्छेद बिंदू बरोबर एकूण स्थिर उत्पादन खर्च त्याला भागिले वस्तूची किंमत वजा प्रतिनग बदलता खर्च किंवा सरासरी बदलता खर्च BEP ब्रेक इव्हन पॉईंट इज इक्वल टू TFC भागिले प्राइस मायनस AVC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. त्यामुळे या ठिकाणी या सूत्राचा जर विचार केला तर या सूत्राचा किंवा गुणोत्तर पद्धतीचा अवलंब करून उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला समविच्छेद बिंदू काढता येतो. त्यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण बघूयात. उदाहरणार्थ वस्तूची प्रतिनग किंमत ही ₹30,000 आहे. त्यानंतर व्यवसाय संस्थेचा स्थिर खर्च हा 40 कोटी आहे. त्यानंतर बदलता खर्च 10,000 आहे. त्यामुळे समविच्छेद बिंदू जर आपल्याला काढायचा असेल तर समविच्छेद बिंदू बरोबर एकूण स्थिर उत्पादन खर्च भागिले वस्तूची किंमत वजा सरासरी बदलता खर्च. त्यामुळे या ठिकाणी जर विचार केला तर स्थिर खर्च 40 कोटी भागिले 30,000 वजा 10,000 बरोबर 40 कोटी भागिले 20,000 बरोबर 20,000.
म्हणजे व्यवसाय संस्थेला जर ना नफा ना तोटा या बिंदूमध्ये किंवा समविच्छेद बिंदू जर प्राप्त करायचा असेल तर व्यवसाय संस्थेला 20,000 नगांचं उत्पादन व विक्री करावी लागेल. 20,000 नगांपेक्षा जर कमी विक्री झाली तर व्यवसाय संस्थेला तोटा होतो. 20,000 नगापेक्षा जर जास्त विक्री झाली तर व्यवसाय संस्थेला या ठिकाणी नफा प्राप्त होणार आहे. त्यामुळे 20,000 वस्तूंचं उत्पादन व विक्री हे व्यवसाय संस्थेचं या ठिकाणी समविच्छेद बिंदू आहे. हा समविच्छेद बिंदू आपण वस्तूंच्या नगामध्ये मोजलेला आहे. व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू हा रुपयामध्ये किंवा व्यवसाय संस्थेला मिळणाऱ्या प्राप्तीमध्ये देखील आपल्याला मोजता येतो. त्यामुळे समविच्छेद बिंदू जर रुपयात मोजायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे. समविच्छेद बिंदू बरोबर एकूण स्थिर उत्पादन खर्च भागिले नफा आणि उत्पादन यांच्यातील प्रमाण किंवा गुणोत्तर किंवा त्याचा अनुमान, जे नफा उत्पादन अनुमान. त्यासाठी या उदाहरणाचा आपण या ठिकाणी विचार करू. उदाहरणार्थ वस्तूची एकूण विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे 20 लाख, एकूण बदलता खर्च दिलेला आहे 10 लाख आणि एकूण स्थिर खर्च दिलेला आहे 5 लाख. आता समविच्छेद बिंदू काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नफा उत्पादन अनुमान किंवा अनुपात माहीत करावे लागेल. नफा उत्पादन अनुमान किंवा नफा उत्पादन गुणोत्तर काढण्यासाठी या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. नफा उत्पादन गुणोत्तर काढण्यासाठी जे सूत्र दिले त्या सूत्रानुसार एकूण विक्री किंमत वजा एकूण बदलता खर्च त्याला भागिले एकूण विक्री किंमत बरोबर 20 लाख भागिले 10 लाख, 20 लाख वजा 10 लाख त्याला भागिले 20 लाख बरोबर 10 लाख भागिले 20 लाख बरोबर 1/2 किंवा 50%. आता समविच्छेद बिंदू आपल्याला रुपयात काढायचा असेल म्हणजे किती रुपयांच्या वस्तूची विक्री केली तर व्यवसाय संस्थेचा समविच्छेद बिंदू त्या ठिकाणी प्राप्त होत. त्यासाठी समविच्छेद बिंदू बरोबर एकूण स्थिर उत्पादन खर्च भागिले नफा उत्पादन गुणोत्तर बरोबर या ठिकाणी 5 लाख भागिले 1/2 म्हणजे हे जे उत्तर आलेलं हे उत्तर किंवा 0.5 बरोबर 5 लाख गुणिले 2 भागिले 1 बरोबर 10 लाख. म्हणजे त्या व्यवसाय संस्थेला त्या ठिकाणी जर समविच्छेद बिंदूमध्ये म्हणजे ना नफा ना तोटा या बिंदूमध्ये जर उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी व्यवसाय संस्थेने कमीत कमी 10 लाख रुपये किमतीच्या वस्तूची विक्री करणे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा ना नफा ना तोटा बिंदू किंवा समविच्छेद बिंदूचा आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.